आपल्या शेडचं आणि कांदाचं काम पाहण्यासाठी ना खूप लांबून पाहुणे आले बरं का. आता कोण पाहुणे आहे ते पाहण्यासाठी आपला व्हिडिओ पूर्ण पहा. तर मित्रांनो, आपलं आहे ना कांदा काढायचं काम चालू आहे. आपले कांदे पण काही कमी नाही बरं का, मोक्कार कांदा करेल आपण. तर मग इकडं आपल्या शेडचं काम फायनल टप्प्यामध्ये आहे आणि आपलं लाईट फिटिंगचं काम चालू होतं. आता ते काम आहे ना पूर्णपणे फायनल झालेलं आहे आणि आज आपल्याला काम फक्त एकच होतं, बुल्प लावून द्यायचे. मग ते बिल्प मरकुऱ्या वगैरे लावून दिल्या आणि आपल्या इथं आज आहे ना दीदी आली बरं का. म्हणजे आमची छोटी बहीण आहे ना, गुजरातला जॉब करते आणि ती आज खूप दिवसानंतर म्हणजे शेडचं काम चालू झाल्यापासून आहे ना ती पहिल्यांदाच आली आणि तिला म्हटलं चाल आता तुला आहे ना कांदा चाळ आणि शेड फिरून दाखवतो. मग ते मम्मी पप्पा आम्ही सगळे पण आहे ना दीदीला घेतलं आणि डायरेक्ट माळ्यात गेलो. मग कांदा चाळ वगैरे दाखवली, डायरेक्ट आपलं कुक्कुटपालन म्हणजे इकडे आपल्या शेडवर आलो आणि ते काम आपलं आता फायनल झालेलं आहे. म्हणजे फक्त आता भांड्यांची फिटिंग राहिलेली आहे आणि पडदे राहिलेले, ते पण आपलं पुढल्या हप्त्यामध्ये काम होऊन जाणार आहे. आता भरपूर शेतकरी विचारतात तुमची शेडची लांबी रुंदी किती आणि खर्च किती आला. तर आपल्या शेडची लांबी रुंदी 200 बाय 30 आहे आणि खर्चाचा आपण एक फुल व्हिडिओ अपलोड करणार. त्यामुळं पटकन आपल्या आहे ना चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहिजे असेल ना तर पटकन आपल्या व्हिडिओला एक लाईक करून टाका आणि कमेंट करा अजिबात विसरू नका. धन्यवाद.